हॅलो, हाय, कसे आहात तुम्ही? चला मग आज ना जेवणामध्ये खूप साधा आणि सिंपल अशी रेसिपी होती. ती म्हणजे मेथीची भाजी आणि चपाती. म्हणून म्हटलं चला आज तुमच्यासोबतही शेअर करते. आणि अशी मेथीची भाजी थंडीच्या दिवसात कुणाला नाही आवडत, ती तर सगळ्यांनाच आवडत असते. आमच्या घरात तर मला आणि माझ्या मिस्टरांना खूप आवडते. तसं तर ध्रुव पण खातो, त्याला पण खूप आवडते मेथीची भाजी. म्हणजे मुलंही आवडीने खातात आणि त्यांना आपण टिफिनलाही देऊ शकतो. अशी ती म्हणजे मी कोरडी बनवते ना, तर ती आपण टिफिनलाही मुलांना देऊ शकतो. असो, या ठिकाणी मी संध्याकाळच्या वेळी छान असं मेथीची भाजी बनवायला घेतली आहे. त्यानंतर मग मेथीची भाजी बनवण्यासाठी मी या ठिकाणी छान असं मिरच्या कट करून घेतला आणि लसूणही कट करून घेतला. खरंच थंडीच्या दिवसांमध्ये ही भाजी खरंच खूप छान लागते खाण्यासाठी. आणि खरंच ही भाजी ना इतर काही म्हणजे इतर वेळेस चव नाही देत, पण इतर थंडीच्या वेळेस खूप छान अशी चव असते तिला. मला ना अगोदर ही भाजी अजिबात आवडायची नाही. कारण म्हणजे जेव्हा ध्रुव झाला ना, म्हणजे ध्रुवच्या वेळेस माझी डिलिव्हरी झाली ना, त्यावेळेस माझ्या आईने मला ती जबरदस्ती खाऊ घातली होती. तेव्हापासून मला ती भाजी खूप आवडायला लागली. नाही तर त्या अगोदर मी मेथीची भाजी अशी थोडी पण खाऊन बघितली नव्हती. असो, आपण आपली मुलं हेल्दी काही वस्तू खावेत त्यासाठी आपण किती प्रयत्न करत असतो. मग त्या अगोदर आपल्यालाही तसंच खावं लागतं, तेव्हा जाऊन मुलं आपलं बघून खातील. त्यानंतर मग या ठिकाणी मी लगेचच पीठ मळायला घेतलं. आणि तुम्ही म्हणाल पीठ मळता मळता इतका राडा केला आहे. मी कधीच पीठ परातीत मळत नाही, पण आज काय मला हौस आली होती, मी परातीत मळायला घेतलं आणि माझ्याकडनं बघा कसं झालं. मला त्यात पीठच मळता येत नाही. आणि तुम्ही म्हणाल इतकी काय चकचक केली ती परात. मी जेव्हा माझ्या ताईच्या हातून पोळ्या शिकली होती ना, तेव्हा ती काय म्हणायची की परात पूर्ण चकचक करायची, तिला अशी खरकटी ठेवायची नाही. म्हणजे पिठाने भरलेली परात तिला अजिबात आवडत नव्हती, त्यामुळे मला ती सवयच पडून गेलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी भाजी बनवण्यासाठी आपण मस्त एक मोठी कढई घ्यायची. कढईमध्ये छान असं तेल गरम झालं की त्यामध्ये लसूण, जिरं आणि मोहरी टाकून द्यायची. जिरं मोहरी छान अशी तडतडली की मग त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या. मिरच्या छान अशा लाल झाल्या की मग त्यामध्ये स्वच्छ धुतलेली मेथी टाकून घ्यायची. मेथी छान अशी तेलामध्ये एकत्रित करून घ्यायची. कारण ती तेलामध्ये एकत्रित झाली की मग त्यानंतर आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं असतं. मग या ठिकाणी छान असं मीठ टाकून घ्यायचं आणि तिला छान असं इकडनं तिकडनं पलटून घ्यायची. आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं. पाणी अजिबात घालायचं नाही. बिना पाण्याचीच भाजी करायची, कारण तिलाही पाणी सुटत असतं. त्यानंतर एका बाजूला साईडला छान असा तावा ठेवला आणि लगेचच पोळ्या करायला घेतल्या. आणि आपण जेव्हा पण कोणी बाजूला असतं आणि कोणी आपल्याला बघत असतं ना, तेव्हा आपली पोळी का फुगत नाही काय माहिती. आणि असं आपल्या आजूबाजूला कोणी नसलं ना, तेव्हा इतकी टम पोळी फुगते ना, काय कुणास ठाऊक. मला तर खूपच राग येतो असा. असो, मग या ठिकाणी भाजी तुम्ही बघू शकता पाणी न टाकता किती छान अशी वाफलेली आहे. चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.